नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय गणित घटक सममिती हा घटक शिकणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती. या झाडाच्या पानाचे निरीक्षण केल्यावर आपल्याला असे दिसेल की या पानाला अनेक शिरा आहेत. मधोमध एक उभी शिर आहे. त्या शिरेवर पानाला घडी घातली तर पानाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळतो. पानाच्या इतर शिरांवर वेगवेगळ्या प्रकारे घड्या घातल्या तर मात्र पानाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळत नाही. एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळणे याचाच अर्थ सममित असणे. एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकाशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोणी कागद घेतला. उभ्या तुटक रेघेवर घडी घातली. त्रिकोणाकृती कागदाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळतो म्हणून ही आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती आहे. पुढे काही आकृत्या दिलेल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करा व त्या आकृत्या त्या रेषेच्या संदर्भात कशा सममित आहे ते जाणून घ्या. या आकृत्यांचे तुटक रेषेने दोन भाग केल्यावर ते एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत म्हणून ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती आहे. हा वेगळा त्रिकोण घेतला. तुटक रेषेने त्याचे दोन भाग केले. तुटक रेषेवर घडी घातली तर आपल्याला काय दिसेल की त्रिकोणी कागदाचा एक भाग दुसऱ्या भागाशी तंतोतंत जुळत नाही. याचा अर्थ असा की एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत नसतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित नसते. पुढे काही आकृत्या दिलेल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करा व त्या आकृत्या त्या रेषेच्या संदर्भात सममित नाहीत हे समजून घ्या. खालील चित्रे एखाद्या रेषेच्या संदर्भात सममित आहेत किंवा नाहीत ते ठरवा. सममित असल्यास चित्राखाली चौकटीत बरोबर अशी खूण करा व नसल्यास चूक अशी खूण करा. फुलपाखराचे चित्र सममित आहे. 2 चे चित्र सममित नाही. षटकोनाचे चित्र सममित आहे. L सममित नाही. X सममित आहे. H सममित आहे.